तर नमस्कार मित्रांनो, आज जरा फ्री टाइम होता तर म्हणलं आजचा दिवस फॅमिली सोबत घालूया. मी त्यांना घेऊन गेलो शॉपिंगसाठी. गाडीत जायचं म्हटल्यावर अंश आपला खूप खुश असतो. कायम काचत बाहेर बघत असतो, त्याला खूप आवडतं. त्यानंतर आपण गेलो दिघीला. मग गोडाऊन मधून सोहेलला बोलवलं व सोहेलला घेतलं. मग आम्ही चिंचवडमध्ये गेलो. तोपर्यंत आपला अंश दादा झोपला होता. चिंचवडला जाण्याचं कारण असं की निशाला साडी घ्यायची होती. तर साडी बघण्यासाठी आम्ही सुरुवात केली. भरपूर वेळानंतर मॅडमला एकच साडी आवडली. पूर्ण दुकान खाली घेतलं. एक साडी घेऊन आम्ही निघालो सुनीती ज्वेलर्स मध्ये, कारण निशाला हार करायचा होता. तसेच जाताना एंट्रन्सला सुनीती ज्वेलर्सचे ओनर भेटले. ते माझे चांगले मित्र असून ते म्हटले काय पाहिजे ते मला कॉल करून सांगा. त्यानंतर फायनली आम्ही आतमध्ये आलो व तसंच तिला हार बघायला सुरुवात केली. भरपूर डिझाईन पाहिल्या, त्या काय आवडल्या नाही. त्यामुळे विचार केला की आता आपण वेगळी काहीतरी डिझाईन बनवूया. मग त्याची बुकिंग दिली. थोड्याच दिवसात आता तो हार आपल्याला बनवून मिळणार आहे. आपल्या अंश दादाची आता शॉपिंग राहिली होती. मग फायनली आम्ही गेलो अंशच्याच दुकानात, म्हणजे बबल फॉर किड्स मध्ये. अंश स्वतः सिलेक्ट करत होता. तुम्ही पाहू शकता अंशने ज्या ज्या कपड्यांना हात लावली ती सर्व कपडे आम्ही त्याला घेतली. त्यानंतर त्याची शॉपिंग झाली. बिझनेस करत असताना मुलाला पण टाइम दिला पाहिजे हा विचार घेऊन मी जेवढा टाइम देता येईल तेवढा टाइम देतो. सर्व कपडे अंशची गाडीत टाकली. त्यानंतर घरी जायचं होतं कारण आज होळी होती. मामा बाचीचं प्रेम काही संपत नव्हतं. आल्यापासून सोहेलकडेच अंश होता. तुम्ही पाहू शकता एक नंबर त्याच्याकडे राहतो. व तसंच घरी गेलो, होळी पेटवली. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.